त्यानंतर बायोफ्लॉगमध्ये चालू करायच्या अगोदर आपल्याला 2 गोष्टींची माहिती असणे खूप गरजेचं आहे. एक तर इलेक्ट्रिसिटी सप्लाय आणि दुसरं म्हणजे पाणी, वॉटर. तर आपल्या गावामध्ये किती वेळा इलेक्ट्रिसिटी जाते, किती वेळा येते, की केव्हा कधी-कधी 2-2, 3-3 दिवससुद्धा नसते. तर अशावेळी आपण काय बॅकअप करू शकतो ह्याचा विचार करणं पहिलं महत्त्वाचं असते. तर जनरली माझ्या फार्मवरती जेव्हा लाईट जाते तर मी जनरेटरची सोय करून ठेवलेली आहे. तर जेव्हासुद्धा लाईट जाते तर मी जनरेटर चालू करतो आणि माझं बायोफ्लॉक एअर पंप चालू होऊन जातं. ओके. आता जनरेटर तुम्ही लावू शकता, प्लस तुम्ही इन्व्हर्टर्स लावू शकता. त्यानंतर तुम्ही सोलार सिस्टमचासुद्धा उपयोग करू शकता. तर हे 3 प्रकार आहेत आपल्याकडे. तर तिन्ही प्रकारे तुम्हाला जे सोयीस्कर वाटेल, जे तुमच्याकडे सर्वात चांगलं चालेल ते त्याचा उपयोग तुम्ही करू शकता. कारण आमच्या कोकणात कसं आहे, पाऊस जोरात पडला तर लाईटीच्या पोलावरती झाड पडलं की लाईट 3-3, 4-4 दिवस नसते. मग अशावेळी मला जनरेटरच चालू करावा लागतो. ओके. त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे पाणी. बायोफ्लॉकमध्ये पाणी हे खूप महत्त्वाचं आहे. ओके. आता हे पाणी तुम्ही बोरिंगचंसुद्धा वापरू शकता, तुम्ही विहिरीचं वापरू शकता, तुम्ही नदीचं वापरू शकता, तुम्ही धरणाचा किंवा धबधबाचा वापरू शकता किंवा पावसाचं साठलेलं पाणीसुद्धा तुम्ही याच्यामध्ये वापरू शकता. पण हे पाणी वापरण्याच्या अगोदर आपल्याला काही पाण्याचे गुणधर्म माहिती पाहिजे, म्हणजे वॉटर पॅरामीटर ज्याला आपण बोलतो. तर सर्वात पहिलं आपल्याला माहिती पाहिजे की पाण्याचा pH किती आहे. ओके. तर pH जनरली आपला हा 7.5 to 8 म्हणजे 7.5 आणि 8 याच्यामध्ये आपला हा pH पाहिजे. आता pH कमी असेल, जास्त असेल तर तो आपल्याला कंट्रोल करता येऊ शकतो. त्यामुळे त्याचं एवढं काही टेन्शन नाही आहे. त्यानंतर दुसरी गोष्ट त्या पाण्यामध्ये असलेला TDS म्हणजे टोटल डिझॉल्व सॉलिड. ओके. म्हणजे मासे पाण्यामध्ये वाढण्यासाठी त्यांना काही घटकांची आवश्यकता असते पाण्यातली. तर ते आपल्या पाण्यामध्ये किती आहे हे आपल्याला चेक करायचं असतं. TDSसुद्धा आपल्याला जेवढा जास्त TDS असेल तेवढं चांगलं आपल्यासाठी आहे. कमी असला तर आपण TDS वाढवूसुद्धा शकतो. त्यानंतर रिक्वायर्ड आहे आपल्याला त्या पाण्यातला ऑक्सिजन, की त्या पाण्यामध्ये ऑक्सिजन किती प्रमाणात आहे. ओके. ते आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. त्यानंतर त्या पाण्यामध्ये असलेली अल्किनिटी म्हणजे शेवाळ बारीक बारीक प्रमाणात असतं, ते किती आहे आपल्याला त्याचं प्रमाण माहिती पाहिजे. पाण्याचा हार्डनेस किती आहे. ओके. म्हणजे तुम्ही बघितलं असाल तर आपलं नॉर्मल वॉटर प्युरिफायचं पाणी एकदम हलकं असतं, बोरिंगचं पाणी थोडं जड असतं, त्यानंतर विहिरीचं पाणी पण थोडं मीडियम लेवलचं असतं. तर ह्या पाण्याची हार्डनेस किती आहे हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. हार्डनेससुद्धा कमी जास्त आपल्याला करता येऊ शकतो. पण हे सर्व आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. आता तुम्ही बोला की हे टेस्टिंग आपण करणार कुठे. ओके. तर तुमच्या गावाजवळ कुठेही मत्स्यालय असेल तिकडे जाऊन तुम्ही तुमचं पाण्याचं टेस्टिंग करू शकता. एक बाटलीमध्ये थोडंसं पाणी घेऊन जाऊन तुम्ही करू शकता. किंवा जर तुम्हाला बायोफ्लॉक कल्चर करायचंच आहे, तुम्ही ठरवलेलंच आहे. ओके. तर वॉटर किट भेटतात, ॲमेझॉनवरती ऑनलाईन भेटतात. तेच पाहिजे तुम्हाला कुठले कुठले किट्स घ्यायचे आहेत ते तुम्हाला मी त्याची लिंक्स पाठवेन. तर अशा प्रकारे आपण बायोफ्लॉकमध्ये पाण्याचा पॅरामीटर आपल्याला चेक करायचं आहे.